आणि त्या कार्यशाळेमध्ये आम्ही उपस्थित होतो। या ठिकाणी भारतीय ज्ञान परंपरेची ओळख काय आहे, भारतीय तत्वज्ञान प्रणाली काय आहे किंवा मानवी विद्या शाखेमध्ये भारतीय ज्ञान प्रणालीचं महत्त्व काय आहे, त्या वेगवेगळ्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ज्ञान पोहोचलं पाहिजे या दृष्टिकोनातून हे उद्बोधन शिबिर या ठिकाणी आज आपण नियोजन केलं आहे। या उद्बोधन शिबिरामध्ये अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजय कुलकर्णी सर, तसेच प्रमुख पाहुणे प्राध्यापक व महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर दिलीप फडके सर, तसेच आजचे प्रमुख उद्बोधन वर्गाचे व आपले व्याख्याते प्राध्यापक डॉक्टर अनिल जाधव सर। या ठिकाणी मंचावर उपस्थित आहेत। मी सर्वप्रथम या तिघांचंही शब्दसमूहानं स्वागत करतो आणि आजचा जो मुख्य विषय आहे भारतीय ज्ञान परंपरा, इंडियन नॉलेज सिस्टीम जे आहे त्यावर मार्गदर्शन करण्यासाठी मी आजचे प्रमुख वक्ते डॉक्टर अनिल जाधव सरांना विनंती करतो, त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं। आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजय कुलकर्णी सर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर दिलीप फडके सर, या ठिकाणी उपस्थित डॉक्टर रामदिनवार सर आणि सर्व माझे सहकारी आणि विद्यार्थी। नवीन शैक्षणिक धोरण 2020 यामध्ये अनेक बदल या ठिकाणी केलेले आहेत। भारतीय ज्ञान प्रणाली नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये नव्यानं एक पेपर आपल्या फर्स्ट इयरसाठी BA BSc BCom यासाठी या ठिकाणी आलेला आहे। इंडियन नॉलेज सिस्टीम, ज्याला आपण भारतीय ज्ञान प्रणाली किंवा परंपरा असं संबोधतो, तर ही भारतीय ज्ञान प्रणाली, भारतीय ज्ञान परंपरा जी आहे ती अतिशय जुनी, प्राचीन, एन्शियंट असलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला। खरं म्हणजे आपली जी शिक्षण पद्धती होती ती आपली शिक्षण पद्धती अतिशय सक्षम आणि चांगल्या पद्धतीची ही सुरुवातीपासून असलेली आपल्याला पाहायला। मात्र मध्यंतरीच्या काळामध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी आक्रमणं आपल्यावरती झाली, वेगवेगळ्या प्रकारचे राज्य आपल्यावरती वेगळ्या लोकांनी याच्यावरती केलं। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्रिटिशांनी आपल्यावरती या ठिकाणी राज्य केलं। ब्रिटिशांचं राज्य आपल्यावरती खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी होतं आणि त्यामध्ये
ठीक आहे. या भारतीय ज्ञान प्रणालीमध्ये आपल्याला जे अभ्यासक्रमाला विषय ठेवलेला आहे त्याच्यामध्ये काही युनिट या ठिकाणी ठेवलेले आहे. त्याच्यामध्ये पहिलं जे मॉड्यूल आहे भारतीय ज्ञान परंपरेची ओळख, त्याच्यामध्ये भारतीय ज्ञान परंपरेची परिभाषा आहे, उद्दिष्ट आहे, समकालीन महत्व आहे आणि भारतीय शिक्षण आणि शैक्षणिक संस्था याचा ऐतिहासिक आढावा या अभ्यासक्रमामध्ये तुमच्या. अगदी त्याचबरोबर जे मॉड्यूल 2 आहे त्याच्यामध्ये भारतीय तत्वज्ञान प्रणाली आहे. त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या तत्वज्ञान प्रणाली या ठिकाणी आलेल्या आहेत. एक आस्तिक प्रणाली आहे ज्यामध्ये सांख्य, योग, वैश्विक, न्याय, पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा इत्यादी पाठ या ठिकाणी आस्तिक प्रणालीमध्ये आलेले. अगदी त्याच पद्धतीनं याचं सगळ्यांचं आपल्याला स्वरूप, संकल्पना आणि साहित्य या पेपरमध्ये आपल्याला पाहायचं. अगदी त्याच पद्धतीनं नास्तिक प्रणाली सुद्धा याच अभ्यासक्रमामध्ये देण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये बौद्ध धर्म, जैन धर्म आणि चार्वाक इत्यादी पद्धतींचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा. त्याचा सुद्धा स्वरूप, संकल्पना आणि साहित्य त्याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावायचा आहे. मॉड्यूल 3 मध्ये मानवी विद्याशाखेतील योगदान, त्याच्यामध्ये भारतातील अभिजात भाषा जसं की संस्कृत आहे, पाली आहे, मगधी आहे, या 3 भाषा ज्या आहेत त्या याच्यामध्ये आहेत. त्याचबरोबर भारतीय ज्या कला आहेत त्याच्यामध्ये संगीत आहे, ज्याच्यामध्ये चित्रकला आहे, नाटक आहे. त्याचबरोबर या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे जे आपले स्कल्पचर आहेत म्हणजे वास्तुकला जे आहेत त्या सुद्धा याच्यामध्ये या ठिकाणी आलेल्या आहेत. अगदी त्याच पद्धतीनं सामाजिक संस्थांवरील भारतीय तत्वविचार, पुरुषार्थ, आश्रम, धर्म आणि मूल्य यांचा सुद्धा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये पाहायचा आहे. भारतीय अर्थशास्त्र, नीतिशास्त्राची ओळख हे याच्यामध्ये आहे. अगदी मॉड्यूल 4 मध्ये जर आपण बघितलं सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स या 4 स्ट्रीमचा मुख्यत्वे अभ्यास करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या 4 गोष्टींचा अभ्यास आहे. त्याच्यामध्ये भारतातील गणित आणि खगोलशास्त्र, ऐतिहासिक विकास त्याचा, त्याचबरोबर आरोग्य आणि औषधोपचार पद्धतींची ओळख, त्याच्यामध्ये आपली जुनी प्राचीन आयुर्वेद पद्धती जी आहे ती याच्यामध्ये आणण्यात आलेली आहे. आणि जीवनशैली, जसं वेगळ्या प्रकारची जीवनशैली आहे, ऋतुचर्या, दिनचर्या इत्यादी. त्याचबरोबर चरक, सुश्रुत, वाघभट यांच्या मार्फतचा आढावा सगळा आपल्याला याच्यामध्ये घ्यायचा आहे. आणि धातुकर्म, पदार्थ विज्ञानाशी संबंधित प्राचीन भारतीय तत्वज्ञान, तंत्रज्ञान आणि उपलब्धी यांचा सुद्धा अभ्यास आपल्याला याच युनिटमध्ये पाहायचा आहे. आणि प्राचीन भारतीय जी शेती होती ज्याला आपण ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणतो, ती ऑर्गॅनिक फार्मिंग सुद्धा याच्यामध्ये आलेली आहे. खरं म्हणजे आपली जी ज्ञान परंपरा होती, ज्ञान प्रणाली होती, ती अतिशय सक्षम स्वरूपाची अशा पद्धतीची ज्ञान परंपरा असलेली आपल्याला पाहायला मिळते. मात्र इंग्रजांच्या काळामध्ये लॉर्ड मेकॅले नावाच्या एका शिक्षण तज्ज्ञानं त्या ठिकाणचे जे गव्हर्नर जनरल होते लॉर्ड मेकॅले नावाचे, त्यांनी या ठिकाणी तशा पद्धतीची लॉर्ड मेकॅलेनी एक एज्युकेशन सिस्टीम या ठिकाणी डेव्हलप केली जी की भारतीय शिक्षण पद्धती ही जगात श्रेष्ठ ठरू नये, याची ओळख इतर राष्ट्राला होऊ नये यासाठी एक शिक्षण पद्धती त्यांनी विकसित केली. आणि त्याच्यामध्ये एक काही वर्ग त्यांनी निवडला भारतामधला, उच्च वर्ग आणि मध्यम वर्ग या वर्गाला निवडून त्यांनी काय केलं, त्यांना अशा पद्धतीचं शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे सामान्य माणूस आणि सरकार याच्यामधला जर दुवा कोणी ठरत असेल तर हा वर्ग म्हणजे भारतातलाच एक वर्ग त्यांनी या ठिकाणी अशा पद्धतीचा तयार केला, जेणेकरून त्यांना स्वतःचं शासन, स्वतःचा व्यवसाय या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करता यावा, यासाठी या ठिकाणची ज्ञान परंपरा कशा पद्धतीनं खंडित करता येईल याकडं त्या ठिकाणी लॉर्ड मेकॅले यांचा मुख्य उद्देश या ठिकाणी तशा पद्धतीचा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे या ठिकाणी जर आपण आपली जी जुनी प्राचीन एन्शियंट अशा पद्धतीची जी पद्धती आहे शिक्षण प्रणाली, त्याच्यामध्ये गुरु शिष्य परंपरा होती.
या गुरु शिष्य परंपरेमध्ये या ठिकाणी शिष्य हे गुरुकडे राहायला जायचे आणि तिथं पूर्ण वेळ राहून या ठिकाणी त्या शिष्याला या ठिकाणी एज्युकेशन दिलं जायचं. आता या भारतीय शिक्षण प्रणालीचा आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा काय सहसंबंध आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे याचा सिलेबस ठरवत असताना, विकसित करत असताना भारताच्या परंपरा, संस्कृती, चालीरीती, भारतीय ज्ञान या सगळ्या गोष्टींचा विचार या ठिकाणी केला. आणि त्यामध्ये या जे मध्यंतरीच्या काळामध्ये आपली जी ज्ञान प्रणाली होती ती कुठेतरी लोप पावत चाललेली दिसून येते. पाश्चात्य जी संस्कृती आहे, पाश्चात्य जी शिक्षण पद्धती आहे, ती पाश्चात्य शिक्षण पद्धती भारतीय लोकांवर लादण्याचा प्रयत्न या ठिकाणी मेकॅलेच्या एज्युकेशन सिस्टीम मधून या ठिकाणी करण्यात आला. आणि म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ठरवत असताना या भारतीय शिक्षण प्रणालीचा या ठिकाणी समावेश आपल्या नवीन पिढीला ही भारतीय शिक्षण प्रणाली माहीत व्हावी यासाठी म्हणून याच्यामध्ये समावेश केला. त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं भारतात पाश्चात्य प्रणाली जी आहे, आत्ता जर आपण पाहिलं तर पाश्चात्य प्रणालीचा खूप मोठ्या प्रमाणावर प्रभाव भारतामध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि आपण आपली जी एज्युकेशन सिस्टीम आहे, आपली जी ज्ञान परंपरा आहे ही मात्र कुठेतरी विसरत चाललेलो आहोत. यासाठी म्हणून हे अभ्यासक्रमामध्ये या ठिकाणी आणलं. NEPच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना या ठिकाणी IKS ची ओळख, IKS म्हणजे इंडियन नॉलेज सिस्टीम करून देऊन त्यांच्यात आपल्या संस्कृतीचा अभिमान निर्माण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो. म्हणजे कशाच्या माध्यमातून? IKSचा जो पेपर ठेवलेला आपल्याला इंडियन नॉलेज सिस्टीमचा, त्या माध्यमातून आपली जी ज्ञान प्रणाली होती, आपली जी आयुर्वेद प्रणाली होती, आपली जी औषधोपचार प्रणाली होती, आपलं जे योग परंपरा होती, या सगळ्या जीवन पद्धतीचा आपल्या एज्युकेशनचा कुठेतरी ओळख व्हावी यासाठी म्हणून अशा पद्धतीची राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये त्याचा अभ्यासक्रम या ठिकाणी टाकला. त्याच्यामध्ये विश्वशांती असेल, एकात्मता असेल या संकल्पनावर आधारित NEP 2020च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सहिष्णुता, एकता, परस्पर संबंध, त्याचबरोबर मूल्यांची जोपासना यासाठीचा वेगळा प्रयत्न याच्यामध्ये करण्यात आला. IKS मध्ये अशा पद्धतीच्या संकल्पना, सिद्धांत आणि आधुनिक शास्त्रज्ञांना नवीन संशोधनाची प्रेरणा म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थ्यांमधून नवीन शास्त्रज्ञ निर्माण व्हावेत यासाठी म्हणून या ठिकाणी प्रेरणा देण्याचा प्रयत्न या IKSच्या माध्यमातून या ठिकाणी केला. आता नेमकं भारतीय ज्ञान प्रणाली म्हणजे काय हे आपण डेफिनेशनच्या माध्यमातून, व्याख्येच्या माध्यमातून या ठिकाणी समजून घेऊ. IKS म्हणजे इंडियन नॉलेज सिस्टीम रेफर्स टू द कलेक्टिव्ह बॉडी ऑफ नॉलेज, विजडम अँड प्रॅक्टिसेस ओरिएंटिंग फ्रॉम द इंडियन सबकॉन्टिनेंट. म्हणजे भारतीय उपखंड जे आहे त्या भारतीय उपखंडामध्ये असलेली भारतीय संस्कृती, भारतीय ज्ञान त्याची जोपासना या ठिकाणी आपल्याला करायचं. ही वैज्ञानिक व्याख्या आहे, याच्यामध्ये एक लिहिली आहे. भारतीय ज्ञान प्रणाली म्हणजे जगातील विविध घटकांचा, निसर्गाचा आणि मानवाच्या शरीराचा सखोल अभ्यास. भारतीय विज्ञानात आयुर्वेद, खगोलशास्त्र, त्याचबरोबर गणित आणि रसायनशास्त्र यासारख्या विविध शास्त्रांनी भारतीय ज्ञानाची व्याप्ती वाढवली गेली. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्या आपण या ठिकाणी जर पाहिल्या, अगदी वैज्ञानिक पद्धतीने जी व्याख्या आपण पाहिली त्याच पद्धतीनं तात्विक व्याख्या, धार्मिक व्याख्या आणि सामाजिक व्याख्या अशा विविध प्रकारच्या व्याख्या या ठिकाणी भारतीय ज्ञान प्रणालीच्या असलेल्या आपल्याला या ठिकाणी पाहायला. सामाजिक दृष्टिकोनातून भारतीय ज्ञान प्रणाली म्हणजे काय? सामाजिक दृष्टिकोनातून भारतीय ज्ञान प्रणाली म्हणजे समाजातील प्रत्येक घटकाचे कर्तव्य, नैतिकता, सहिष्णुता, समाजात प्रत्येक व्यक्तीने आपले कर्तव्य त्याचबरोबर कर्तव्य पार पाडावे आणि समाजातील सर्व घटकांशी सहिष्णुता आणि समानतेने वागावे असे भारतीय नीतिशास्त्र यामध्ये मांडले. म्हणजे भारतीय या ठिकाणी शिक्षण प्रणालीमध्ये या सगळ्या गोष्टींचा समावेश असलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आता प्राचीन शिक्षण पद्धतीचे काय वैशिष्ट्य होते, म्हणजे जे आपण भारतीय शिक्षण पद्धती जी म्हणायलो तर त्याचे वैशिष्ट्य नेमके काय होते?
तर त्याच्यामध्ये वैयक्तिक शिक्षण ज्याला आपण म्हणतो पर्सनल एज्युकेशन, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये त्याच्यामध्ये कोणती स्किल आहे, त्याच्यामध्ये कोणतं कौशल्य आहे, त्याच्यामध्ये कोणते गुण आहेत, हे गुरु काय करायचे या ठिकाणी शोधायचे, निवडायचे आणि तशाच पद्धतीच्या त्याच्या स्किलवरती या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन केलं जायचं आणि त्यावरती त्याला या ठिकाणी शिक्षण त्याचं पूर्ण चालू ठेवायचं. त्याच्यामध्ये आध्यात्मिकता आणि नैतिकता असेल, गुरु शिष्य परंपरा असेल, व्यावहारिक शिक्षण असेल, यासारख्या गोष्टींचा समावेश या ठिकाणी करतात. गुरु शिष्य परंपरामध्ये प्राचीन शिक्षण पद्धतीच्या वैशिष्ट्यामधलं हे गुरु शिष्य परंपरा, म्हणजे विद्यार्थी जे आहे, शिष्य जे आहे ते गुरुकडं त्यांच्या पर्णकुटीमध्ये राहायला जायचे आणि पूर्ण वेळ गुरूंसोबत या ठिकाणी राहून या ठिकाणी जे ज्ञान आहे ते ज्ञान या ठिकाणी ग्रहण त्या ठिकाणी केलं जातं. त्यामध्ये व्यावहारिक शिक्षण सुद्धा या ठिकाणी दिलं जातं. फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर त्याच्यामध्ये व्यावहारिक ज्ञानाला महत्त्व दिलं होतं. विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान, युद्धकला, कला आणि हस्तकला यांची शिकवण या भारतीय ज्ञान प्रणालीमध्ये या ठिकाणी दिली जाते. धर्म आणि विज्ञान याचाही मोठ्या प्रमाणावर अभ्यास भारतीय या ठिकाणी ज्ञान परंपरेमध्ये होता. धर्म, ज्या काळातला धर्म म्हणजे काय, धर्मामध्ये अनेक गोष्टी येत होत्या. आत्ता जे आपण लॉ, कायदा असं म्हणतो, धर्माच्या अंतर्गत हे सगळे विषय त्या काळामध्ये येतो. धर्म ही एक मोठी कन्सेप्ट आहे, रिलिजन ज्याला आपण म्हणतो, त्याच्या अंतर्गत कायदा, सुव्यवस्था आणि या ठिकाणी लॉ सारख्या गोष्टी याच्यामध्ये या ठिकाणी अभ्यास केला जायचा. त्याचबरोबर विज्ञान हे शिक्षणाचे दोन प्रमुख घटक, त्याच्यामध्ये धर्मशास्त्र, तत्वज्ञान, गणित, खगोलशास्त्र आणि आयुर्वेद यासारख्या शिक्षण विषयाचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो. त्याचबरोबर तत्वज्ञान आणि नैतिकता, वेद आणि धार्मिक शिक्षण याच्यामध्ये गुरुकुलामध्ये अशा पद्धतीचं शिक्षण या ठिकाणी दिलं जायचं. तर वेद जे आहेत आपले, त्याच्यामध्ये 4 वेद आपले आहेत, जे आहेत ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. हे 4 वेद या ठिकाणी भारतीय ऋषी मुनींनी या ठिकाणी तयार केले. या वेदांमध्ये या ठिकाणी इंडियन नॉलेज सिस्टीमचा, भारतीय ज्ञान प्रणालीची मुळं या वेदांमध्ये असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि या वेदामधूनच अशा विविध प्रकारच्या विषयांचा उगम झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. म्हणजे 4 वेद आणि जवळपास त्याच्यामध्ये उपनिषद होते, 108 उपनिषद. तर या उपनिषदांचा याच्यामध्ये अभ्यास केला जायचा. तत्वज्ञान आणि नैतिकताचा सुद्धा या ठिकाणी अभ्यास या ठिकाणी केला जात होता. गणित आणि विज्ञान, गणित ही जी मॅथमॅटिक्स जे आहे हे आपल्या अति प्राचीन काळापासून या ठिकाणी भारतामध्ये शिकवलं जायचं. त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे जे ऋषीमुनी होऊन गेले, जसं आर्यभट्ट असेल, भास्कराचार्य असतील, ब्रह्मगुप्त असतील, या व्यक्तींनी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर भारतीय ज्ञान प्रणालीमध्ये योगदान दिलेलं आपल्याला दिसून. तर त्याचबरोबर चिकित्सा विज्ञान जे आहे, चिकित्सा विज्ञानामध्ये आपण आज पाहतो की खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी MBBS सारखे विषय, मेडिकल सायन्स, वैद्यकशास्त्र जे आपण आज शिकतो. तर या वैद्यकशास्त्रामध्ये आणखीन एक जुनी आपली वैद्यकशास्त्र आहे, त्याला आपण आयुर्वेद शास्त्र असं म्हणतो. ही आयुर्वेद शास्त्र जे आहे, आयुर्वेद शास्त्र अतिशय जुनी वैद्यक शिक्षण पद्धती असलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे त्याच्यामध्ये औषधशास्त्रही होतं, त्याच्यामध्ये शल्यचिकित्साही होती, त्याच्यामध्ये या ठिकाणी अनेक रोगांचं निरसन करण्याची क्षमता आयुर्वेदामध्ये असलेली आपल्याला पाहायला. आयुर्वेद शास्त्र जे आहे ते जगामध्ये सगळीकडं अशा पद्धतीची मेडिकल प्रणाली म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वापरली जायची. तर हे सगळं जे ज्ञान आहे, हे सगळं ज्ञान कुठंतरी झाकाळलं जावं यासाठी म्हणून लॉर्ड मॅकॅलेची शिक्षण पद्धती भारतीयांवरती या ठिकाणी लादण्यात आली आणि भारतीयावरती लादण्यात आल्यामुळं आपली जी शिक्षण पद्धती आहे खऱ्या अर्थानं जुनी, ही शिक्षण पद्धती आपण कुठंतरी विसरत चाललेलो आहोत. यासाठी म्हणून NEP मध्ये, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये अशा पद्धतीचा IPSचा समावेश, इंडियन नॉलेज सिस्टीमचा समावेश याच्यामध्ये करण्यात आला. चिकित्सा विज्ञानामध्ये आयुर्वेद असेल, योग असेल. आपण योग म्हणलं की आपल्याला फक्त रामदेव बाबा दिसते. योगामध्ये खरं म्हणजे हे जीवन पद्धती आहे. योगाची हे जीवन पद्धती, ज्याच्यामध्ये अष्टांग योग वगैरे आहे, ते आपण पुढे पाहणार आहोत आणि यासारख्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत.
तर प्राचीन शैक्षणिक संस्था म्हणजे जगामध्ये कुठंही विद्यापीठ उपलब्ध नव्हती, तेव्हा आपल्या भारतामध्ये तशा पद्धतीची विद्यापीठ 3ऱ्या, 4थ्या आणि 5व्या शतकामध्ये भारतामध्ये अतिशय सक्षम अशा स्वरूपाचे विद्यापीठ असलेले आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे आपण जर पाहिलं कौटिल्याचे अर्थशास्त्र वगैरे, तर याच्यामध्ये हे पहा, ही जी तक्षशिला युनिव्हर्सिटी आहे, ही तक्षशिला युनिव्हर्सिटी आता ही पाकिस्तानमध्ये आहे. हे तक्षशिला विद्यापीठ जे आहे, तक्षशिला विद्यापीठ हे अतिशय जुनं 5व्या शतकामधलं विद्यापीठ असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. या तक्षशिला विद्यापीठामध्ये जगातल्या अनेक राष्ट्रांचे विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी यायचे. आज आपण काय करायलो, एज्युकेशन घ्यायचं म्हटलं, चांगलं एज्युकेशन घ्यायचं म्हटलं की आपण फॉरेनला जातो. पूर्वीच्या काळी असं होतं का, आपले जे विद्यापीठ होते ते अतिशय सक्षम होते. आपल्या विद्यापीठामध्ये बाहेरचे विद्यार्थी, चीन, कोरिया, त्याचबरोबर जपान सारख्या राष्ट्रांचे विद्यार्थी आपल्या भारतामध्ये आल्याची उदाहरणं आपल्याला या ठिकाणी पाहायला. त्याचबरोबर नालंदा विद्यापीठ जे आहे ते 5व्या शतकामध्ये या ठिकाणी गुप्त साम्राज्याच्या कालखंडामध्ये या ठिकाणी विकसित झालेलं. त्याच्यामध्ये आयुर्वेद, खगोलशास्त्र, त्याचबरोबर बौद्ध धर्माच्या अध्ययनासाठी खास करून हे विद्यापीठाची स्थापना या ठिकाणी करण्यात आली. हे पहा, मी आताच म्हणलो, चीन, कोरिया, जपान यासारख्या राष्ट्रामधून या ठिकाणी विद्यार्थी याच्यामध्ये शिकायला यायचे. त्याचबरोबर नालंदाचे आचार्य जे नागार्जुन असतील, धर्मकीर्ती असतील, तर बौद्ध धर्माचं तत्वज्ञान या ठिकाणी भारतीयांना आणि जगातील इतर लोकांना शिकवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी प्रयत्न केले. अगदी त्याच पद्धतीनं त्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर या विद्यापीठामध्ये ग्रंथालय सुद्धा विकसित झालेली होती. म्हणजे धर्मगंज नावाचं ग्रंथालयाचा रेफरन्स या नालंदा विद्यापीठामध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतो. नालंदा विद्यापीठामध्ये अतिशय विकसित स्वरूपाचं मोठ्या प्रमाणावर संग्रह असलेलं ग्रंथालय त्या काळामध्ये उपलब्ध होतं. आणि या ग्रंथालयामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी अशा पद्धतीचा ज्ञानाचा संग्रह या ठिकाणी करून ठेवला जायचा. तर हे नालंदा युनिव्हर्सिटीचा थोडक्यात फोटो आहे. म्हणजे अतिशय जुनी प्राचीन जे नालंदा युनिव्हर्सिटी आहे ती आता बिहारमध्ये आहे. ती नालंदा युनिव्हर्सिटी आजही अवशेष त्याचे या ठिकाणी उपलब्ध आहे. तर ते नालंदा युनिव्हर्सिटी आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजे 5व्या शतकामध्ये आपला भारत किती विकसित होता जगामध्ये हे आपल्याला याच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते. अगदी त्याच पद्धतीने विक्रमशिला युनिव्हर्सिटी आहे. हे विद्यापीठ सुद्धा या ठिकाणी अतिशय पुरातन आणि जुन्या काळातलं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. या विद्यापीठाचे संस्थापक जे आहे राजा धर्मपाल या ठिकाणी होते. त्यांनी भारतीय तत्वज्ञान, धर्म आणि विज्ञानाच्या अध्ययनात मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी योगदान दिलेलं आहे. आणि ते सगळं या ठिकाणी या विक्रमशिला विद्यापीठामध्ये या ठिकाणी शिकवलं जातं. त्यामध्ये बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार याच्यामधून खूप मोठ्या प्रमाणावर या विद्यापीठांमधून केला जायचा. बौद्ध तत्वज्ञान असेल, त्याचबरोबर तिबेटी भाषेतील अनुवाद असेल आणि इतर अनेक विषय यामध्ये या ठिकाणी शिकवले जायचे. तर विक्रमशिला युनिव्हर्सिटीचे काही या ठिकाणी पिक्चर्स आपल्याला पाहायला मिळतो, फोटो इमेजेस काही आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय जुनं, अतिशय प्राचीन अशा पद्धतीचं हे विद्यापीठ आहे जे जगामध्ये या ठिकाणी त्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी प्रसिद्ध असलेलं आपल्याला पाहायला. अगदी त्याच पद्धतीनं काशी आणि उज्जैन, ज्याला आपण आता वाराणसी असं म्हणतो, या वाराणसीमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर एक विद्यापीठ त्या ठिकाणी काशी वाराणसीमध्ये या ठिकाणी अतिशय जुनं विद्यापीठ असलेलं आपल्याला पाहायला. त्याच्यामध्ये धार्मिक शैक्षणिक केंद्र काशीमध्ये या ठिकाणी होतं. त्याच्यामध्ये वेदाभ्यास खूप मोठ्या प्रमाणावर या काशीच्या उज्जैनच्या विद्यापीठामध्ये या ठिकाणी केला जायचा. त्याच्यामध्ये ज्योतिषशास्त्र असेल, त्याचबरोबर खगोलशास्त्र असेल, अशा अनेक विषयांचा अभ्यास या ठिकाणी केला जायचा. ज्योतिषशास्त्र म्हणजे आता जे ज्योतिषी तिकडे बसतात त्याचा भाग नाही विद्यार्थी मित्रो. ज्योतिषशास्त्र म्हणजे ॲस्ट्रॉनॉमिकल इन्फॉर्मेशन ज्याला आपण ॲस्ट्रॉनॉमिकल स्टडी नॉलेज, हे ॲस्ट्रॉनॉमिकल नॉलेज या ज्योतिषशास्त्रामध्ये या ठिकाणी समाविष्ट असलेलं आपल्याला. तर अशा पद्धतीचं याचबरोबर कांचीपुरमचं विद्यापीठ आहे, मिथिलाचं विद्यापीठ आहे, असे अनेक विद्यापीठ त्या काळामध्ये असलेले आपल्याला या ठिकाणी
पाहायला मिळते. पुढे आयुर्वेदाचं जे आहे, याच काळामध्ये आयुर्वेदा याला म्हणतो आयुर्वेद शिक्षण पद्धती, आयुर्वेदाचं जे नॉलेज आहे, ते आयुर्वेदाचं नॉलेज या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात भारतामध्ये उपलब्ध असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मेडिकल स्टडी आहे, मेडिकल सिस्टीम आहे आयुर्वेदा, जे अतिशय जुनी असलेली आपल्याला पाहायला मिळते. द वर्ड आयुर्वेदा इज बेस्ड ऑन 2 संस्कृत वर्ड, आयुर meaning life and Veda meaning science. म्हणजे या ठिकाणी लाईफ आणि सायन्स याचा अर्थ या आयुर्वेदाचा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. और नॉलेज, आयुर्वेदा ओरिएंटेड ॲज अ स्क्रिप्चर ट्रॅडिशन विथ द इव्हॅल्युएशन इनटू सिस्टमॅटिक अप्रोच टू द हेल्थ अँड डिसीजेस. जे आपलं आरोग्य आहे त्या आरोग्याच्या संदर्भामध्ये औषधशास्त्र निर्मिती आहे, त्या संदर्भामध्ये या ठिकाणी आयुर्वेदाचा खूप मोठ्या प्रमाणात अभ्यास होत असलेला आपल्याला पाहायला. म्हणजे विविध प्रकारचे आपलं जे किचन आहे, आत्ता आपल्या किचनमध्ये आयुर्वेदाच्या अनेक गोष्टी आपण आजही या ठिकाणी पाळत असतो. आपले हळद असेल, आपले जिरे असतील, आपले मिरे असतील, हो की नाही, अशा अनेक ज्या गोष्टी आहेत ज्या की आपण या आयुर्वेद सिस्टीमच्या माध्यमातून आज आपल्या याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर यूज करत असतो. म्हणजे एक मेडिकल सिस्टीम आहे ज्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला या ठिकाणी आपल्यामध्ये असलेले जे विविध प्रकारचे डिसीज आहेत, डिसीज कमी करण्याचा प्रयत्न आयुर्वेदशास्त्रामधून या ठिकाणी केला. आजही खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आयुर्वेदिक कॉलेजेस आहेत, आयुर्वेदिक युनिव्हर्सिटीज आहेत. या आयुर्वेदिक युनिव्हर्सिटीमधून अशा पद्धतीनं ज्या झाडपाल्यापासून तयार होणाऱ्या वनस्पतीपासून मेडिकल ज्या बॉटनिकल सायन्समध्ये जर तुम्ही शिकलात तर मेडिसिनल प्लांट्स आहेत, त्या मेडिसिनल प्लांट्सचा यूज या ठिकाणी आयुर्वेदामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी केला जातो. आणि या मेडिसिनल प्लांटच्या माध्यमातून तशा पद्धतीचे औषध निर्मिती या ठिकाणी केली जायची, ज्याचे की कोणतेही साईड इफेक्ट्स या ठिकाणी नव्हते. आणि त्या माध्यमातून या ठिकाणी आयुर्वेदिक वैद्यकशास्त्र शिक्षण पद्धती भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर विकसित झालेली आपल्याला या ठिकाणी पाहिजे. त्याच्यानंतर योगा जे आपण दररोज या ठिकाणी करतो, जे शरीराच्या आणि मनावरती नियंत्रण ठेवण्यासाठी योगाचा या ठिकाणी अभ्यास या ठिकाणी करतो. योगा ही एक जीवन पद्धती आहे खरं म्हणजे, ज्याच्यामध्ये 8 अष्टांग योग आहे. याच्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारण, ध्यान आणि समाधी अशा पद्धतीच्या अष्टांग योगामध्ये आलेल्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये यमामध्ये सामाजिक आणि नैतिक नियम जसे की अहिंसा, हिंसा न करणे, सत्य बोलणे यासारख्या गोष्टीचं पालन आपल्याला या ठिकाणी या जीवन पद्धतीमध्ये करायला लागायचं. अगदी त्याच पद्धतीने नियम जे आहे, व्यक्तिगत स्वच्छता, आत्मसंयम यासारख्या गोष्टी, आध्यात्मिक साधना यासारख्या गोष्टींचा या ठिकाणी या जीवन पद्धतीमध्ये अंगीकार आपल्याला करायचा. आसन जे आहे शरीराच्या शुद्धतेसाठी, मनाच्या स्थिरतेसाठी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर हे आसन अष्टांग योग आहे. प्राणायाम आहे, प्रत्याहार आहे, धारण आहे, ध्यान आहे आणि समाधी आहे. यासारख्या योग जीवन पद्धतीचा अवलंब भारतीय ज्ञान प्रणालीमध्ये या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर झालेला आपल्याला दिसून येतो. मात्र या सगळ्या योग पद्धती असेल, आयुर्वेद असेल किंवा तशा पद्धतीच्या जे भारतीय ज्ञान प्रणाली असेल, हे मात्र आजच्या नवीन पिढीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी कुठेही माहीत असलेलं आपल्याला दिसत. म्हणून या ठिकाणी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये या सगळ्या गोष्टींचा म्हणजे या गोष्टींचा समावेश या ठिकाणी केलेला आपल्याला या ठिकाणी दिसून. योगांच्या माध्यमातून या ठिकाणी मनावरती नियंत्रण आणि भावना ज्या आहेत, आपले जे इमोशन्स आहेत त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात येतो. खरं म्हणजे आपण पोटाची भूक एका भाकरीच्या माध्यमातून भागवू शकतो, मात्र तुमच्या भावना आणि मन जे आहे यांना प्रफुल्लित ठेवण्यासाठी या ठिकाणी योगाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणून योग अभ्यास अतिशय महत्वाचा. ते ज्योतिषशास्त्र जे आहे त्याच्यामध्ये ॲस्ट्रॉनॉमी आणि ॲस्ट्रॉलॉजीचा या ठिकाणी उपयोग करण्यात आला. जुनी शिक्षण पद्धती आहे. वैदिक मॅथमॅटिक्स अँशियंट मॅथमॅटिकल कन्सेप्ट त्याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत. आणि त्याचबरोबर या वैदिक मॅथमॅटिकमध्ये या जुन्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर त्याचा अभ्यास झालेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर मानवी विद्याशाखेतील
काही गोष्टींचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे। भारतातील अभिजात भाषा ज्या आहेत जसं की संस्कृत आहे, पाली आहे आणि मागधी आहे, तर या भाषांचा समावेश म्हणजे अतिशय जुन्या आणि पुरातन भाषांचा समावेश आपल्या या भारतीय परंपरेमध्ये असलेला आपल्याला पाहिजे। त्याच्यामध्ये वैदिक संस्कृत आहे, लौकिक संस्कृत आहे संस्कृतमध्ये, त्याच्याबरोबर पाली आहे। कारण म्हणजे संस्कृतचा जर आपण थोडक्यात भाग बघितला तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे वेद आहेत, वेदांची निर्मिती या संस्कृतमध्ये झालेली आपल्याला दिसून येते। त्याच्यामध्ये यजुर्वेद आहे, ऋग्वेद आहे, सामवेद आहे, अथर्ववेद आहे। हे भारतीय ज्ञान प्रणालीचं जे मूळ आहे हे या वेदांमध्ये आपल्याला या ठिकाणी सापडतं। अगदी त्याच पद्धतीनं पाली भाषेचाही आहे, त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बौद्ध साहित्याची निर्मिती झाली आणि बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पाली भाषेचा खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उपयोग झालेला आपल्याला दिसून येतो। त्याच्यामध्ये सम्राट गौतम बुद्ध जे असतील त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे। त्याचबरोबर त्रिपिटक नावाचं एक ग्रंथ त्यांनी याच भाषेमधून या ठिकाणी लिहिला आणि ते खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी त्याचा प्रचार आणि प्रसार केला। यामध्ये विनय पिटक, सुत्त पिटक आणि अभिधम्म पिटक अशांचा समावेश या ठिकाणी गौतम बुद्धाच्या रेफरन्समध्ये आपल्याला सापडतो। मागधी जी आहे ही सुद्धा अतिशय जुनी भाषा, तर मौर्य साम्राज्य काळामध्ये ही मागधी लँग्वेज या ठिकाणी विकसित झाली आणि त्याच्यामध्ये सम्राट अशोकाच्या काळामध्ये ही या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात त्याचा उपयोग झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून। त्याचबरोबर भारतीय प्राचीन कला असतील, त्याचबरोबर संगीत असेल, शास्त्रीय संगीत असेल, लोकसंगीत असेल, राग असतील, त्याचबरोबर ताल प्रणाली असेल, यासारख्या बाबींचा सुद्धा कलेमध्ये या ठिकाणी समावेश असलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्याचबरोबर चित्रकला जी आहे ही चित्रकला सुद्धा प्राचीन ज्ञान परंपरेमध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते। हे 4 वेद आहेत जसे की ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद, त्याचा भारतीय ज्ञान परंपरेमध्ये असलेला भाग आपल्याला दिसून येतो। त्याच्यामध्ये कारण म्हणजे या सगळ्याच गोष्टीवरती प्रकाश टाकणं या कमी वेळेमध्ये शक्य नाही, म्हणून चौथा जो भाग आहे त्याच्यामध्ये STEM सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स जी आहे तर त्यांचा या ठिकाणी अभ्यास या ठिकाणी केलेला आहे। तर तोही भाग आपल्या या परंपरेमध्ये या भारतीय ज्ञान प्रणालीमध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतो। भारतीय संस्कृतीनं म्हणजे जगाला कोणती कोणती मूल्य दिलेली आहे त्याचं थोडक्यात या ठिकाणी मी सांगतो। सहिष्णुता असेल, अहिंसा असेल, एकता असेल, प्रेम असेल, समर्पण असेल, त्याचबरोबर कर्तव्य प्रणयता असेल, वैश्विक बंधुता असेल, आध्यात्मिकता असेल, सत्य आणि न्याय यासारख्या गोष्टी या ठिकाणी भारतानं जगाला या ठिकाणी दिलेला आपल्याला हे मूल्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। हे अँशियंट आर्किओलॉजी तुमच्या जवळचं आहे, तेव्हाच्या अगदी जुनी जी आपली आर्किओलॉजी होती, स्थापत्य कला होतं, ते स्थापत्य कलामध्ये या ठिकाणी आपल्याच बाजूला या ठिकाणी होट्टल या ठिकाणी असलेलं मंदिर म्हणजे स्थापत्य कलेचं अतिशय उत्तम उदाहरण आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतं। हे पहा, हेमाडपंथी मंदिर आहे सिद्धेश्वराचं, हे आपल्या अतिशय जवळ आहे। याच्यावरचे जर आपण त्या काळातले जर मूर्त्या वगैरे जर पाहिल्या तर त्याच्यामधून खूप गोष्टी या ठिकाणी शिकायला मिळतात। म्हणजे तेव्हा मानव कुठं ना कुठं अशा पद्धतीच्या गोष्टी लिहून ठेवण्याचा, कोरून ठेवण्याचा, चित्रित करून ठेवण्याचा प्रयत्न केला। म्हणजे अशा पद्धतीचं ज्ञान जे त्यांच्याकडे उपलब्ध होतं ते ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे देण्यासाठी प्राचीन काळापासून, एन्शियंट काळापासून या ठिकाणी प्रयत्न झालेले या ठिकाणी आपल्याला दिसून येतात। म्हणून या ठिकाणी हे भारतीय शिक्षण प्रणालीमध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। कोणार्क सूर्य मंदिर जे आहे, हे कोणार्क सूर्य मंदिर अतिशय प्राचीन काळाचं सूर्य मंदिर। याच्यामध्ये 12 अशी चाकं या सूर्य मंदिराला दिले। सूर्यरथाचं ते प्रतीक आहे। या सूर्यरथाच्या प्रतीकाला 12 अशी चाकं आहेत आणि 7 त्याच्या पुढे घोडे दाखवले। तर हे मंदिर या 12 चाकांवरती आहे। म्हणजे त्या काळामध्ये आपली स्थापत्य कला इतकी विकसित होती हे याच्यामधून आपल्याला या ठिकाणी सांगायचं। दिस इज ऑल अबाउट इंडियन नॉलेज सिस्टीम। थँक्यू।